नमस्कार, मी निर्मला. तुमचं सर्वांचं निर्मला फॅशन मराठी चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 36 साईजचं पेपर कटिंग बघणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. शोल्डर, आर्म होल, त्याचबरोबर कटोरी कितीची टाकायची, टक्स कसा घ्यायचा, संपूर्ण तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल. तुम्हाला फक्त काय करायचं आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. शोल्डर उतरू नये म्हणून काही टिप्स पण देणार आहे. मोंढा कसा मोजायचा ते पण आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तर चला, आणि व्हिडिओला लाईक सुद्धा नक्कीच करा. तर बघा, मी कार्डशीट पेपर घेतलाय, अशा पद्धतीने फोल्ड करून घेतलाय. बंद बाजू माझ्या बाजूला आहे. आता इथं आपल्याला टाकायची आहे उंची. तर हे पाहू शकता तुम्ही. तर 36 साईज असेल तर आपण उंची किती घेतो आवडीनुसार घ्यायची. तुम्हाला तुमची जी काय असेल ती घ्या. कुणाची 14 असेल, कुणाची 13.5 असेल, कुणाची 13 असेल, काय असेल ती उंची त्याच्यामध्ये 1 इंच मिळवून घ्या. मी जसं 14 इंचावर मार्क केलं आणि 1 इंच प्लस करून घेतलं, 15 इंचावर मार्क करून घेतलं. जर तुम्ही माझ्या पद्धतीने कटिंग करत असाल तर तुम्ही या पद्धतीने नक्कीच करा. संपूर्ण कटिंग जे काही माप टाकते ती तुम्ही या पद्धतीने टाकून नक्कीच कटिंग करा. ब्लाऊज स्टिच करा. त्याच्यानंतर मला कमेंट करून नक्की सांगा ब्लाऊज तुमचा कसा बसलाय म्हणून. तर पाहू शकता मी 15 इंचावर मार्क केलं, बरोबर. तर त्याच्यानंतर आता काय करायचंय, आपल्याला शोल्डर टाकायचंय. आता 36 साईज आहे. 36 साईजला शोल्डर तुम्ही किती घेऊ शकता. जर तुमचा लई डीप गळा असेल, मी शोल्डर जे आहे ना, आत्ता आत्ता सध्या आपण काय करतोय, फक्त 5, 5.25, 5.5 असे शोल्डर जे आहेत ना ते घेते, जेणेकरून ते व्यवस्थित बसतात आणि जास्त मोठेही शोल्डर होत नाही आणि गळे पण उतरत नाही. तर त्यामुळं इथं जर तुमचा खूप मोठा डीप असेल, 10च्या खाली गळा असेल, तर अगदी 5 इंचाचं शोल्डर ठेवा. जर तुमचं वयस्कर असेल आणि तुमचे ब्लाऊज किंवा म्हाताऱ्या बायांचे शिवायचे असेल, किंवा वयस्कर असाल तुम्ही आणि तुम्हाला गळे वर आवडत असेल, जसे की 6 इंच, 7 इंच असे गळे आवडत असेल, तर तुम्ही डायरेक्टली 5.5चं शोल्डर किंवा 5.6चं घेतलं तरीही चालन. अशा पद्धतीने घ्यायचंय. तर मी आता तुम्हाला इथं सांगितलं डीप गळ्याचं आणि वरती गळे असल्यावर कशा पद्धतीने शोल्डर टाकायचे, तर त्यानुसार तुम्हाला इथं टाकायचंय. आता इथं मी घेतेय, जसं डीप गळा आहे माझा, तर मी 5 इंचावर मार्क करून घेते. कधी कधी 5.25 पण आपण घेऊ शकतो, पण माझा 10 इंचाच्या खाली गळा आहे तर मी 5 इंचावर मार्क करून घेतलं. 5 इंचाचा गळ्याचं मार्क करून घेतलं. आता इथं मुंडा उंची घ्यायची आपल्याला. तर मुंडा उंची मी घेतेय बघा इथं 5.5 इंच. 5.5 इंच घेतलं. पुन्हा एकदा आपण इथं चेक करून घ्यायचं. आता पॉईंट आपले व्यवस्थित आले पाहिजेत, तर आपण ते आता इथं या पद्धतीने लाईन आखून घ्यायची. लाईन आखून घेतल्यानंतर पाहू शकता तुम्ही, आता इथं आपल्याला घ्यायचं आहे घडीचं माप. बघा 36 साईज आहे. 36 साईजचा चौथा भाग येतो 9 इंच. 9 चोक 36. एका ताईची कमेंट पण अशी आली की ताई आम्हाला 10वा भाग समजत नाही. आता ज्यावेळेस मी 10वा भाग टाकल त्यावेळेस तुम्हाला सांगेल 10वा भाग कसा काढायचा म्हणून. तर इथं टाकायचं आपल्याला घडी. तर 36 साईजचा चौथा भाग येतो 9 इंच. 9 इंच. तर इथं पाहू शकता तुम्ही 9 इंचावर मार्क करून घेते मी. ही झाली आपली छातीचा चौथा भाग. याच्याच पुढे आपल्याला शिलाई मार्जिन घ्यायचं आहे, तर तुम्ही 1.5 इंच किंवा 2 इंच शिलाई मार्जिन ठेवू शकता. तर कटोरी ब्लाऊजमध्ये मी शक्यतो 2च इंचाचंच ठेवते. तर 2च इंच ठेवा कटोरी ब्लाऊजमध्ये. आणि तुम्ही बाकीचे ज्यावेळेस माप कटिंग करशाल त्यावेळेस तुम्ही थोडंसं, म्हणजे प्रिन्स कट, 4 टक्स त्यावेळेस 1.5 घेतलं तरीही चालून जाईल. इथं पुन्हा एकदा मी 5.5 इंच एकदा व्यवस्थित चेक करून घेतलं, आणि म्हणजे आपली लाईन खालीवर होणार नाही. आणि या पद्धतीने लाईन आखून घेतली. आता इथं कमरेचा आपल्याला चौथा भाग टाकायचा. खालच्या साईडला कमरेचा चौथा भाग प्लस त्याच्यामध्ये 1 इंच टक्स मार्जिन आणि त्याच्या पुढे शिलाई मार्जिन 2 इंच. जसे की आता इथं माझी कमर जे आहे ना ते आहे 32, म्हणजे 8 चोक 32 घेऊ आपण. बघा 32चं कमर आहे, तर मग 8 चोक 32, त्याच्या पुढे 1 इंच टक्स मार्जिन, पुन्हा एकदा 2 इंच शिलाई मार्जिन. अशा पद्धतीने कमरेचा चौथा भाग टाकून घ्यायचा आहे आणि ही लाईन इथे ओढून घ्यायची आपल्याला. ओढून घेतल्यानंतर आपल्याला इथं बॅक पार्ट या पद्धतीने आपला दिसणार आहे. आता इथून आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच. 1.5 इंच या पद्धतीने आत बाहेरून इकडनं आपल्याला पॉईंट घ्यायचा आहे. आता ही लाईन आखून घ्यायची आहे. तर बघा ही लाईन आखून घेतल्यानंतर या पद्धतीने ही लाईन ओढून घ्यायची. आता इथून द्यायचा अशा पद्धतीने शेप. तर या पद्धतीने इथून आपण दिला शेप. आता तुम्ही जरी 1.5 इंचाचा टाकला मोंढा तरी पण चालून जातो, कारण की आता हे अंतर मोजलं तरी 1.5 इंच भरणार आहे. त्यामुळे तुम्ही कशाही पद्धतीने माप टाका. बघा मी इथून हा असा तिरकी लाईन ओढली, तर बघा 1.5 इंच. अगदी थोडंसं पॉईंट फक्त कमी आहे. जर मी असा राऊंड दिला तर तो 1.5 इंच भरणार आहे. तर काय अडचण नाही, पण अशा पद्धतीने शेप द्या तुम्ही. एकदम प्रॉपरमध्ये आपला मोंड्याचा राऊंड शेप हा बसतो. खाली हलक्या हाताने अर्धा इंच खाली असं डाऊन जायचं आहे आणि या पद्धतीने शेप देऊन घ्यायचा आहे.
आता फ्रंटचा कसा देणार, तर इथंच लगेच आता आपल्याला इथूनच असा खोल घ्यायचा आहे. तर 1-1.5 इंचाचा आणि 1 इंचाचा म्हणजे फ्रंटचा मोंढ्याचा आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा देऊन घेतला. तर हा फ्रंटचा झाला आणि हा बॅकचा झाला. दोन्ही मोंढ्याचे आकार आपण इथं देऊन घेतले. आता आपण घेऊ गळारुंदी. गळारुंदी घ्यायची आपल्याला, तर त्याच्यासाठी घ्यायचं आहे शोल्डर. तर शोल्डरची पट्टी, तुम्हाला शोल्डर किती ठेवायचं ते खूप महत्त्वाचं आहे. तर तुम्हाला जर 2 इंच शोल्डर पट्टी ठेवायची आहे तर मग 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचं. तुम्हाला वाटलं मला पावणे 3 इंच ठेवायची आहे तर 3.25 इंचावर मार्क करायचं. तुम्हाला वाटलं 2.5 इंचावर ठेवायची आहे तर 3 इंचावर मार्क करा. मी जसं आता 2.5 इंच शोल्डर पट्टी ठेवायची आहे तर मी अर्धा इंच त्याच्यामध्ये प्लस करून घेतलं, म्हणजे 3 इंचावरती मार्क करून घेतलं. आता जर तुम्ही ही गळारुंदी मोजली ना आपली, तर ती किती राहती शिल्लक पाहू शकता तुम्ही, 2 इंच. आले लक्षात. आता आपल्याला इथून घ्यायचा आहे पुढचा गळा. मागचा गळा जो आहे तो आपण बॅक पार्टमध्ये 2 पार्ट आपले वेगळे वेगळे निघले की आपण बॅक पार्ट जो आहे ना, म्हणजे पाठीमागचा गळा जो आहे तो खालच्या याच्यावरती काढून घेऊ. आता मी याच्यावरती पुढचा गळा टाकून घेते. तर आता पुढचा गळा आहे 6, 6.5 असा तुम्ही घेऊ शकता. मी 6.5 इंचावर मार्क करून घेते. आता इथं 2.5 इंच गळारुंदी ओपन ठेवते. तर किंवा तुम्ही अशी सरळ लाईन आखून घेतली तरीही चालन, त्याच्यानंतर गळा बाहेरून काढला तरीही चालन. तर मी खाली अगोदरच 2.5 इंच आखून घेतलं, म्हणजे पॉईंट काढून घेतला आणि त्याच्यानंतरच आता हा गळ्याचा मार्क या पद्धतीने गोल गळ्याचा आकार देऊन घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने कटोरी ब्लाऊज आहे म्हणून आपण इथं गोलगळा घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचंय, हे झालं आपलं बॅक पार्ट पर्यंत उंची एवढीच ठेवायची आणि 1 इंच मिळवायचं आहे. पण आपल्याला इथं योगपट्टी वाढवावी लागते पुढच्या भागाला. मग आपण लगेचच इथं 1.25 इंच किंवा 1 इंच वाढवून घेऊ. तुम्ही जर नवीन ब्लाऊज शिकतायत, अगदी नवीन आत्ताचा आहात, तर तुम्ही 1 इंच घ्या. किंवा तुम्ही खूप जुन्या आहेत, मला संपूर्ण ब्लाऊज तुम्हाला येतंय, शिवता येतंय, मला सगळं काही जमतंय असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही इथं 1.25 इंच घ्यायचं आहे. तर मी इथं काय केलं, 1.25 इंच घेतलेलं आहे. 1.25 इंच घेतल्यानंतर आता ही खाली रेष आखली ना, इथूनच आपल्याला 2.5 इंच मोजून पॉईंट घ्यायचा. ही आपली योगपट्टी राहणार आहे. तर आपण ती 2.5 इंचावर इथं मार्क करून घेतलं. आता सरळ लाईन आपण इथं आखून घेणार आहे. अशा पद्धतीने आखून घेतली बघा. आणि इथून घ्यायचंय आपल्याला आता पुन्हा 1.25 इंचाचा शेप. आता इथं लक्ष द्यायचंय, हा 1.25 इंचाचा शेप आपण इथं देऊन घेतला. बऱ्याच मैत्रिणींच्या कमेंट आहे की ताई 10वा भाग म्हणजे किती, 10वा भाग म्हणजे किती. आता तुमची छाती किती पण असू द्या, 28 छातीपासून तर 42 छातीपर्यंत असू द्या, तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला पॉईंट द्यायचा आहे. तर इथं तुमचा 10वा भाग आपोआप निघून जाणार आहे. आता ही ट्रिक जी आहे ना, ही खूप सोपी. आता हा 10वा भाग आपल्याला जास्त करून याच्यामध्ये टाकावा लागतो. 4 टक, प्रिन्सेस कट या ठिकाणी टाकावा लागतो. आणि इथं ज्यावेळेस आपण हा जो योगपट्टीचा शेप देतो ना, तर इथं सुद्धा आपल्याला हा पॉईंट टाकावा लागतो. पण मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं नाही, आपण डायरेक्टली काय करतो, शेप देऊन घेतो. पण इथं सुद्धा 10वा भाग हा टाकायचा आहे. बघा आता आपली छाती किती, 36 म्हणजे 3.6 इंच. तर बघा इथं 3.6 इंचावर असा पॉईंट घ्यायचा, तर आपला 10वा भाग इथं निघतो. म्हणजे आपल्याला इथं प्रॉपर या पद्धतीने हा शेप देता येतो. आलं का लक्षात. तर या पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर ही आपली योगपट्टी तयार झाली. आता आपल्याला इथं टाकायची एक कटोरी. तर 36 साईजला कितीची कटोरी घ्यायची, तर त्यासाठी काय करायचं, फक्त हा टेप इथं फोल्ड धरायचा. आपण 2 इंच शिलाई मार्जिन त्याच्यासाठीच घ्यायचंय. तर त्या ठिकाणी त्यावेळेस कटोरी तुमची परफेक्ट निघणार आहे. जर तुम्ही इथं शिलाई मार्जिन 1.5 इंच घेतलं किंवा कमी घेतलं 1 इंच, तर तुमची परफेक्ट कटोरी अजिबात निघणार नाही. कटोरी ब्लाऊजमध्ये शिलाई मार्जिन हे 2च इंच घ्यायचंय. तर त्यावेळेस तुमची इथं कटोरी व्यवस्थित निघणार आहे, परफेक्ट निघणार आहे व्यवस्थित. तर इथून 2.5 इंच पॉईंट घ्यायचा. जो फ्रंट पार्टचा मोंढ्याचा राऊंड आहे तिथूनच आपल्याला 2.5 इंचावर मार्क करून घ्यायचं. आता हा जो गोलगाळा आहे इथून आपल्याला घ्यायचा आहे 1 इंच वरती पॉईंट. आपल्याला 3 जे पॉईंट आहे मिळालेली त्याला आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. तर इथं आपली प्रॉपर कटोरी इथं निघणार आहे. तर बघू शकता तुम्ही संपूर्ण माप आपलं इथं तयार आहे. फक्त हा जो आपण इथं वाढवलेला 1.25 इंच आहे, हा बॅकला अजिबात वाढवायचा नाहीये, हे फक्त फ्रंटला. तर आता हे वेगळं कसं करून घेणार तुम्ही, तर त्यासाठी सगळ्यात पहिलं जो 1.25 इंच वाढवलेला आहे ते आपण इथं कट करून घेऊ. आणि बॅकला जो 1.25 इंच वाढवलेलं आहे ते एक्स्ट्राचं, ते आपल्याला इथे कट करून घ्यावा लागेल. आता इथं सगळ्यात पहिलं बॅकचा मोंढ्याचा राऊंड कट करून घ्यायचा, नाही तर मग काय घेशान फ्रंटचा कट करून. तर इथं बॅकचाच आपल्याला कट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर दोन्ही पार्ट वेगळे करून घेऊ, जे मी जॉईंट भागाकडून कट केलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आता इथं जॉईंट भाग आहे हा. तर फ्रंटचं काय करायचं आहे आपल्याला, हे बघा
हा जो बॅक आहे ना इथं जो 1 इंच पाऊण इंच आपण वाढवलं त्याचं खून करून घेतली मी, इथं मार्क करून घेतलं म्हणजे काय होईल आपल्याला कटिंग करायला सोपं जाईल. आता हे वेगळं करून घेऊ. हे बघा इथं हा जो वाढवलेला भाग आहे ना हा कट करायचा आहे आपल्याला, याचं गरज नाही, बॅकला याची गरज नसते. बॅकमध्ये म्हणजे आपण अगोदरच 1 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे, तर दोन्ही पार्ट मी इथं वेगळे करून घेते. किंवा तुम्ही पेपर कटिंग करताना आपण ओपन बाजूनी कटिंग केली असती तरी पण जमलं असतं, काहीही अडचण नाही. आता हे जे वाढवलेलं 1 इंच आहे ना ते आपण इथं एक्स्ट्राचं कट करून टाकू, म्हणजे पाऊण इंच कुणी 1 इंच घेऊ शकतो ते कट करायचं. तर बॅक पार्ट तुम्ही बघितला. आता गळा रुंदी जेवढी आहे ना तेवढी इथं घ्यायची, म्हणजे 2 इंच गळा रुंदी येतं तेवढी घ्यायची, किंवा तुम्ही याच्यापेक्षाही बॅकला कमी घेऊ शकतात. फ्रंटला तेवढी घ्यायची आणि बॅकला एवढी घ्यायची, फक्त शोल्डर आपलं तंतोतंत आलं पाहिजे, शोल्डर पट्टी. आता इथे बघू शकता तुम्ही, घेतली मी 2 इंच गळा रुंदी, त्याच्यानंतर आवडीनुसार गळा मी आता टाकला 11 इंचावर, 2.5 इंच गळा रुंदी. आता घ्यायचा बॉक्स काढून घेतला बघा. आता घेऊ आपण गोल गळ्याचं मार्क करून, म्हणजे मार्क करून आता कटिंग करून घेऊ. आवडीनुसार तुम्ही डिझाईन टाकू शकता, चौकोनी गळा टाकू शकता, पान गळा टाकू शकता, मटका गळा टाकू शकता, मटका पान गळा टाकू शकता, पंचकोनी गळा टाकू शकता, जे पण पाहिजे गळा तो तुम्ही इथे टाकू शकता. आता तुम्ही बघू शकता आपला बॅक पार्ट जो आहे ना तो एकदम मस्त असा निघलेला आहे. आता जे फ्रंट पार्टचं जेवढं पण मार्किंग आहे ते आपण इथं कट करू. सगळ्यात पहिलं मी इथं योकपट्टी कट करून घेतलेली आहे. त्याच्यानंतर जो मोंढ्याचा राऊंड आहे तो आपल्याला इथं कट करायचा आहे. कट करून घेतला. आता इथे गळा कट करायचा आहे. त्याच्यानंतर आता आपल्याला इथं कटोरी वेगळी करून घ्यायची आहे. आता बघा आपल्याला सगळे पार्ट आपण जशीच्या तसे ठेवले, काहीच बदल करायचा नाही आपल्याला, बरोबर. आता फक्त आपल्याला ही कटोरी वेगळी कटिंग करून घ्यायची. त्याच्यासाठी एक वेगळा पेपर घ्यायचा, तर मी त्याचा वेगळा कार्डशीट पेपर घेतलाय बघा, कारण की पेपराचा तुकडा नाही, आपण इथं सगळं कार्डशीट पेपर घेतलाय, तर त्याचा वापर करू इथं एक साईडला. बघा ही जी कटोरी आहे सगळ्यात पहिलं जशीच्या तशी वाढवून घ्या. हे बघा जशीच्या तशी वाढवून घ्यायची आपल्याला. आता आपल्याला इथे एक बदल करायचा, आपण दररोजच्या पद्धतीने 1-1 इंच म्हणजे ह्या साईडने 1.5 इंच वाढवत होतो आणि ह्या साईडने 1 इंच वाढवत होतो. आता आपल्याला ह्या साईडने सुद्धा जे आहे ना थोडीशी कटोरी वाढवून घ्यायची, जशी 1.5 इंच वाढवून घ्यायची. ह्या साईडने पण 1.5, ह्या साईडने पण 1.5. आता ह्या साईडने 1.5 वाढवल्यानंतर याचा घ्यायचा मधला सेंटर घेतला. मधल्या सेंटर पासून खाली सुद्धा 1.5 इंच वाढवून घ्यायचं. हे सगळे तिन्ही पॉईंट जे आहेत ना 1.5 इंच वाढवलेले. आता हे काय करायचे आपल्याला, अशा पद्धतीने हे जोडून घ्यायचे. तर हे खालचं आपलं क्लिअर झालं. आणि जी आपलं पुढून हुकलूक पट्टी येते या साईडला, इथं 1/2 इंच वाढवायचं आणि ह्या साईडला सुद्धा आपल्याला 1/2 इंच वाढवायचं. आता इथून आपल्याला हे पॉईंट जोडायचे, तर इथं सुद्धा आपल्याला हा पॉईंट जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, आणि इथून सुद्धा जोडून घ्यायचा आहे. तर आपली इथं 36 साईजची कटोरी हे एकदम तयार झाली आणि खूप सुंदर अशी तयार झाली. आता हिला कट करून घ्यायचं. तुम्ही याला छान असा शेप वगैरे देऊन घेऊ शकता बघा, या पद्धतीने असा मस्त असा आकार वगैरे द्यायचा. जेवढं तुमची गोल वगैरे मस्त अशी कटोरी निघाल तेवढी तुमची छान असा शेप निघणार आहे. तर आपण हिला वेगळं करून घेऊ, म्हणजे कटिंग करून घेऊ हिला. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. व्हिडिओत काही समजलं नाही तरी पण कमेंट करा, आणि व्हिडिओ आवडला तर लाईक पण करा, आणि नवीन असाल कोणी मैत्रिणी तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघू शकता तुम्ही कटोरी आपण इथं काढून घेतली. आता कटोरीचा टक्स किती घ्यायचा ते पण मी तुम्हाला सांगून देणार आहे. तर बघा या पद्धतीने आता आपण 1.5 इंच इकडनं दोन्ही साईडनी वाढवलेला आहे. आता इथं काय करायचं आहे आपल्याला, जो आडवा टक्स आहे तो आपल्याला इथं घ्यायचा आहे बघा 1.25 इंचाचा. बघा या पद्धतीने आपल्याला मोजायचे. तुम्ही 1.5 पण घेऊ शकता, तुम्हाला वाटलंच की खूप टोकदार कटोरी पाहिजे तुम्हाला तर तुम्ही 1.5 घेऊ शकता, किंवा 1.25 घ्यायचं आहे आपलं.
आणि वरच्या साईडला 2.5 किंवा इथे सॉरी 2.25 किंवा 3 इंच घ्यायचं आहे. आता इथं सध्या 36 साईजपर्यंत आपण 2.25च घेऊ. उद्याच्या भागात उद्याची आपली कटिंग असणार त्याच्यामध्ये आपण सांगणार मी कितीचा टक्स घ्यायचा आहे म्हणून. आता इथे बघा, आता हे 36 साईजला आपण इथं घेतलेलं 1.25 इंच आणि प्लस वर 2.25 इंच. तर पाहू शकता ना कटोरी किती सुंदर. तुम्हाला वाटलं की अजून टोकदार कटोरी पाहिजे तर तुम्ही 1.5 इंचाचा आडवा टक्स खालच्या साईडला घ्यायचा आहे. आता खूप सुंदर इथं आपलं कटोरीचं पॅटर्न निघलेलं आहे, बघू शकता. एकदम मस्त अशी आपली तयार झालेली आहे कटोरी आणि संपूर्ण 36 साईजचं पॅटर्न आपलं इथं तयार आहे. आता राहिली बाही, तर बाही कटिंग करून घेऊ आपण. बाहीसाठी आपण इथं घ्यायचा एक पेपर जो उरलेला आहे आपला तो, आणि बंद बाजू जी आहे ती माझ्या साईडला आहे. तर बंद साईड बाजूनी आपल्याला बाहीची उंची टाकायची. मी इथं संपूर्ण उंची 5 इंच घेतली बघा. 5 इंचावर मी इथं मार्क करून घेतलं. आता सरळ लाईन आखून घेऊ आपण इथं 5 इंचावरती या पद्धतीने. आणि जी लाईन आखली ना तिथूनच आपल्याला 2.5 इंच मार्क करायचं आहे. जर तुमची जशी जशी बाही वाढल, जशी कुणाची एल्बो, कुणाची 7 इंच, 8 इंच, 9 इंच, 10 इंच, जशी जशी वाढत तशी तुमची कॅप हाईट सुद्धा वाढत जाईल. म्हणजे 2.5 इंचापासून स्टार्ट करायची. त्याच्यानंतर जशी मोठी बाही होईल तर मग 2.25 इंच, 3 इंच, 3.5 इंच, जशी मोठी मोठी बाही होईल ना तसं असते ही कॅप हाईट. तर आपण इथं छोटी बाही आहे 5 इंचाची म्हणून 2.5 इंच घेतलेला आहे. आता काय करायचं, इथं टाकायचा दंडगेर बघा. 36 साईज आहे तर तुमचा दंडगेर नक्कीच 6 इंच, 6.5 इंच, 5.5 इंच असा असेल. तर मग आपण इथं मार्क करून घेऊ 6 इंचावर. आता मुंडा उंची तुमच्या आवडी जी काही तुम्ही मुंडा मोजलेला असेल अंगावरून किंवा मापाच्या ब्लाऊजवरून तेवढा इथे टाकायचा आहे. मी आता टाकते 7 इंच. 7 इंच नंतर इथून बघा थोडंसं 1 इंच गॅपिंग द्यायचं आणि घ्यायची डायरेक्ट बाहीला या पद्धतीने जोडून. आता याच्या पुढे शिलाई मार्जिन घ्यायचं 2-2 इंच, ह्या साईडनी 2 इंच आणि ह्या साईडनी पण 2 इंच. हे बघा या साईडने 2 इंच असं मार्क करायचं आणि या साईडने पण 2 इंच असं मार्क करायचं. तर इथे काय राहणार आहे, आपली फिटिंग येणार आहे बरोबर. आणि आपण इथून दिला हा शेप इथपर्यंत, जिथं आपला मेन मोंढा राहणार आहे तिथं. आता ज्यांनी मापं कशी घ्यायची ब्लाऊजवरून ते बघितला नसेल तर शिवण क्लासचा आपला पहिला दिवस तो नक्की बघा. त्याच्यामध्ये मापं घेऊन मी पेपर कटिंग करून दाखवलेली आहे. तो व्हिडिओसुद्धा खूप युजफुल आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आता या पद्धतीने आता हा द्यायचा आहे आपल्याला आतला मोंढ्याचा शेप. आता घेऊ आपण बाही कटिंग करून बघा. तर किती सुंदर अशी बाही आपण इथं काढून घेतली. तर छान अशी आपली बाही वगैरे झाली. फ्रंट पार्ट झाला, बॅक पार्ट, संपूर्ण कटिंग आपण इथं बघितलेलं आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्हाला व्हिडिओ बघायला आवडतात का कमेंट करून नक्की सांगा. तर हा आपला इथे बॅक पार्ट, ही बाही संपूर्ण आपण इथं कटिंग करून दाखवलेला आहे. तर मग चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये, उद्याच्या व्हिडिओमध्ये एका नवीन कटिंग सोबत. तर तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.